सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी फडणीसांना नोटीस लागली ते सांगायला हवं. काय झालंय? तुम्ही इथे आहात होय? मी तिकडे खोलीत बघत. काय झालंय? बंद आहे की काय फोन? हा मी बघू का? हे ठेवू का इकडे? नाही सावकाश. कोणाला करायचं तुम्हाला? फडणीस आपले. हो तू लावलात ना? हो अगं बाई, अहो म्युझिक लावलंय ना काहीतरी त्यांच्या घरी? नाही फोन. एक मिनिट. हा काहीतरी बोलते ती बाई. कोण बाई? फडणीसांची बाई? बायकोची नाही गेली. कोण त्यांच्या घरची आहे का कोण? अगं बाई, हो थँक्यू काय म्हणते मी. टेप लावली आहे त्यांनी. ती बाई म्हणते की बिलाची काहीतरी गडबड आहे ना, तर म्हणून आपल्याला करता येणार नाही फोन. म्हणजे येऊ शकतो. मी सांगते यांना. तुम्हाला काही अर्जंट सांगायचं? तुला सांगायचं का? विषय अर्जंट नाही. तुला एक सांगायचं राहिलं बरं का श्यामाला. काय ते? खारकर हल्ली भयंकर खुश आहेत. अगं बाई का ते? मी त्यांच्या मुलाची कान उघडणी केली ना त्या दिवशी, तेव्हापासून तो त्याची वागणूक बदलली आहे. अगदी प्रेमाची वागणूक मिळायला लागली खारकरांना. त्याला झालंय काय बरं का श्यामाला, हल्ली खारकर कट्ट्यावर पूर्वीसारखं रमत नाहीत. सारखे आपलं घरी जाऊया सांगितलं असतं. परवा त्यांची सून आली ऑफिसात ना, डायरेक्ट कट्ट्यावर आली आणि खारकरांना सोबत घेऊन गेली ती घरी. खारकरांना आकाश ठेवणं राहिलंय. ही सगळी तुमच्या लेक्चरची कृपा आहे बरं का आबा. फोनचं जरा शिकव. हो मी सांगते त्याला सांगते मी. आणि हा सऱ्या उठला की नाही का अजून? ना तू उठल्याचा आवाज वगैरे येत नाही. आंघोळ वगैरे गेला की काय आवाज? ते आबा काय म्हणतात बरं का? काय ते? काय करते तुम्ही? अहो मी कालच कपाट लावलाय. काय हवंय तुम्हाला? तू लावलंस ना कपाट? वाटलंच मला. वाट लागली सगळी. काय झालं? अगं एक टेलिफोनची डायरी ठेवली होती मी इथे. एवढी छोटी डायरी होती, सगळी पानं सुटी झाली होती म्हणून मी इथे ठेवली. टेलिफोनची डायरी महत्वाची. तुम्ही कपाट उचकटा. तुम्ही बाजूला वगैरे. नाही का श्यामल, महत्वाचे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. मला पाहिजे आता ती. असं काय करतेस तू? महत्वाची ना टेलिफोनची डायरी नीट ठेवली होती तुम्ही? म्हणजे इथे कपाटात ठेवली होती. कपड्यांच्या गठ्ठ्यामध्ये? अगं गठ्ठ्यात कशी ठेवीन इथे? ही आहे इथे. तुम्ही उचकटू नका कपाट. अरे तुला मिळाली? मग काय अर्धी पानं खाली पडली होती त्याची. खाली? तू उचललीस ना सगळी? सगळी चिकटवून ठेवलेली आहेत. काय? नाही वाटलंच मला तू करणार तसं म्हणून. बाबा काय रे? काय झालं? बातमी एक. काय झालं? 2 बातम्या वाईट. एक माझी लेस निघाली आणि दुसरा फोन बंद आहे. बंद? अरे पण सकाळी वाजला होता ना, त्यांचा फोन आला बघ. मी सांगायला तुम्हाला आले होते. येतो फक्त फोन, जात नाही. इन्कमिंग. मी तेच सांगायला आले होते. आणि डायरी पुराण काढलं त्याच्यामध्ये. अगं डायरी पुराण काय श्यामल? अगं किती महत्वाचे नंबर आहेत. हिला माहित नाही रे डायरी गेली की काय प्रॉब्लेम होतो ते. प्रॉब्लेम कसला? तुम्ही डायरी कशाला ठेवता? मोबाईल आहे ना तुमच्याकडे. अरे त्याच्यामध्ये फक्त 150 नंबर राहतात. हे बघ केवढे नंबर. 150 कुठे? मनोजने एक पीस दाखवला काल. 1000 नंबर राहतात त्यात विथ ऍड्रेस. काय सांगतोस काय? हो बाबा. मोबाईल घ्यायचा विचार करताय? अरे पण तू मोबाईल नाही. अगं आता सगळे ते मोबाईल कम्प्युटर स्वस्त झालेत. मग आता घेतो ना, कारण इलेक्शन नंतर मग कदाचित भाव वाढतील त्याचे, म्हणून म्हणतो. नाही ते पण आहेच. नाही तू घेऊन टाक घेऊन टाक. घेऊ ना? खरंच आम्ही घ्यायचं. काय? अगं असू दे ग. ते बिल कोण भरणार आहे? आणि बिलाचं भरला मी मागे. अहो ते म्हणत नाही, शिर्याच्या मोबाईलचं बिल कोण भरणार आहे? शिर्याचं? हे बघ श्यामल, अगं एवढ्या स्कीम्स आल्यात, नवीन मोबाईल कंपन्या आल्यात सगळ्या ते. आणि तू मला काय ऐकायचं नाही, मला काही बोलायचंच नाहीये. काय वाटेल ते करा. हॅलो
1 2 3 4 हॅलो हॅलो. लगे काय लगेच काय प्राण जाईल माझा दचकोला गोड्या एक मिळाल की ते सर्व करत नाही. क्रीम लावता लागून दचकोलं मला लगेच काय लागत नाही. पण लागत नाही ना, द्या ना, फेकून द्या ना, फेकून द्या. फेकून द्या म्हणजे काय? ऐका, संध्याकाळी माझा नवीन मोबाईल येतोय, त्यावरून हवं तेवढं बोला तुम्ही. काय सांगतोस काय सगळ्या? येस. पण हे हायकमांडनी परमिशन दिली का की मला ते काम सांगणार आहेस तू? परमिशन आपण नाही घेता, म्हणजे हायकमांडने स्वतःच आपल्याला ऑर्डर दिली आहे. आणि हे होम मिनिस्ट्री नाराज आहे, पण मी पटवेन ना. आबा काय एक काम करा ना, काय ते तुम्ही असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करा ना, वातावरण निर्मिती. जमणार नाही. मला काय मिळणार त्याच्यामध्ये सांग. शी शी शी, मला काय मिळणार? शी शी. बरोबर आहे. आता हे वातावरण असंच आहे सगळीकडे. राज्यकर्ते बरं का मुदतपूर्व ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या आधी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत, सवलती जाहीर करतायत, मतं मिळावीत म्हणून. बघ काय देणं बघ. ठीक आहे ठीक आहे आबा, माझा मोबाईल आला ना की माझ्या मोबाईलवरून खारकरांच्या मोबाईलवर फोन करा आणि हवं तेवढं बोला. चालेल शाबास शाबास. येतो. मोबाईल बोलतात. खारकरांकडे मोबाईल आहे कुठे? लावा. हा सऱ्या म्हणजे राजकारणात जायच्या लायकीचा आहे नक्की. शेखरकडे मोबाईल आहे, शर्या घेतू आहे. फक्त मी आणि श्यामाला राहिलो. दोघांमध्ये मिळून एक तरी मोबाईल असायला हवा. श्यामाला काय वापरणारच नाही, अगदी ती गर्क असते तिच्या कामामध्ये, मला वापरायला मिळेल. पकड जरा पकड. रिकाम तिकडे बसलेस, काहीतरी काम करणार आहे बाबा. याला म्हणतात हाडाचा बिझनेसमॅन. एवढं लागलंय तरी आलोय ना मोबाईल घेऊन धंद्याला. मग हा बघ, हा कलर डिस्प्ले वाला आयटम आजच आणला. रंगीला आयटम आहे, फुल सॉलिड आहे रे. आईला हो रे, बघ बघ. मस्त पीस आहे. डिस्प्ले बघ काय क्लिअर आहे. हे गेम कुठचे कुठचे आहेत? फेकून मारे ना, फेकून मारेन गेम खेळलास तर. म्हणून तुमचे मोबाईल खराब होतात, गेम खेळतायत. काय ओरडतो काय त्यांच्यावर? हा ओरडतो काय? आला गिरायक आला. सांगत होतो ना गाडी हळू चालव, हा दारू पिऊ नको चालू सांगितलं, फुटलास ना. ए गबा, उगाच काहीतरी बोलू नकोस, रेप्युटेशन खराब होतं आपलं. खराब होतं. मग बस खाली खाली. दाखव चल. काय दाखव क्या दिखाव चलो. घोड्यावरच असतो हा. आम्ही काय रिकाम तिकडे बसलोय तुझ्यासाठी इकडे. दाखव दाखव त्याला. अरे दाखव ना. हा आता गेम खेळत बसला इकडे. दे गिरायक आलेलं समजत नाही लीजिए तुला? साहब लीजिए, लाटेस्ट सेल है, लाटेस्ट सेल है. ए 1000 नंबर कशात राहतात रे? तो हातात नाचवतोयस ना, त्यातच 1000 नंबर राहतात. हो. हा ए मनोज, हो. नीट बोलत जा, आता दुसरा डोळा फोडून टाकेन. ए तू गप्प बस आहे, उगाच शहाणपणा करू नकोस. आपलं रेप्युटेशन आहे, खराब करायची नाही ती. हा आणि हा बघ, हा कॅमेरावाला पीस आहे, समजलं का? हो, बघू बघू. हा बघ, म्हणजे आबांचं फोटो सेशन करायचं असेल ना, बिंदास एकदम उपयुक्त पीस आहे. मांडवली करतो एकदम कमी मध्ये. बोल. हे सगळे चांगले वाटतायत यार. तेच तर ना शिरा शेठ. बघा बघा, टेक युअर ओन टाइम. शिर्या, नाही एक सांग मला, नाही तुला मोबाईल चॉईस करायला एवढा वेळ लागतोय, तर लग्नासाठी मुलगी चॉईस करायला किती वेळ लावतील रे? काय रे शिर्या, आई शपथ, काय कळत नाही रे, काय करू. सांगा ते फोनचं काहीतरी बघायला हवं. हो म्हणजे प्रॉब्लेम झाला तर गैरसोय होईल. होय होय. इट इज नॉट अ लक्झरी, इट इज नेसेसिटी. हो, मलाही तीच काळजी लागली आहे. काय श्यामाला, तू शेखरला सांगायला म्हणून गेलीस, ते बोलली नाहीस ती? अहो मी सांगायला गेले, पण त्यांचं ते डायरीचं पुराण आणि मग ते शिर्याच्या मोबाईलचं कीर्तन, सगळा गोंधळ करून ठेवला सकाळी. शिर्याच्या मोबाईलचं कीर्तन? हा. शिर्याकडे कुठे मोबाईल आहे? नाही नाही, तो घ्यायचं असं म्हणत होता. काय सांगतोस काय? हो का, तुम्हाला नाही बोलला का? मला मला बोलत. बरोबर आहे, बाबांची परवानगी मिळाली आहे त्याला. मग नसती मिळाली तर आला असता तुमच्याकडे. बघा ना आबा, काही गरज आहे का? उगाच सव्वाच्या सव्वा बिलं येत राहतात. शिर्याचा मोबाईल घेणं तुला फारसं पटलेलं दिसत नाहीये. तुम्हाला पटलंय का आबा? पटलं म्हणजे मला विरोध करावा असं काही त्याच्यामध्ये आढळलं नाही. का?
काय बरं का सांगायला, काळ आता बदललाय. तर त्या बदललेल्या काळाबरोबर स्पर्धेत टिकायचं जर असेल तर या काही गोष्टी बदलायला हव्यात. हो ते आहेच, पण आबा आधी कुठे होते हो मोबाईल वगैरे? त्याशिवाय चालतच होतं ना सगळ्यांचं. सगळे आपले घड्याळ बघून चालायचे की नाही, म्हणजे मुंबईत तरी चालायचे. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण काय आहे, त्यावेळची मंडळी तास काट्याच्या गतीनं चालायची. आताची पिढी बरं का मिनिट काट्याच्या गतीनं धावते. हो म्हणजे गती वाढली आहे, वेग वाढला आहे. हो म्हणजे कुणाला कोणासाठी थांबायची सवडच नाहीये. कोण हे बरोबरच आहे ना असं सगळं. म्हणजे एका मिनिटासाठी संधी गेली असं व्हायला नको. हा असं वाटत असेल. ते झालंच, पण शिर्याना उगाच घाई करतोय असं मला तरी वाटतंय. काय आहे बरं का श्यामाला, तुला मागे ह्या शेखरकडे बोलावं असं वाटलं तर तुझी कोंडी व्हायची की नाही सांग मला. आजी 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 हा आजी मोबाईल शेखरकडे यायच्या आधी. म्हणजे हा ऑफिसमध्ये थांबला असेल का, निघाला असेल का, तो कुठे असेल, ते सगळ्या शंका तुझ्या मनामध्ये असं घोळत राहायच्या मला माहिती आहे. पण आता मोबाईल त्याच्याकडे आल्यापासून तो तुला मुठीत आल्यासारखं वाटतो काय. हो म्हणजे मुठीत नाही पण सोय झाली. हा म्हणजे तसं आता हा शिर्या सुद्धा तुझ्या तावडीत सापडेल काय, कळलं की नाही. म्हणजे तुला हवं तेव्हा तू त्याला आदेश देऊ शकतेस काय, बरोबर ना. या गुरुदेव बसा. अरे छान रे बाबा. अरे शेखर तुला कळलं की नाही, काय सचिन नवीन कॉम्प्युटर घेतोय. काय सांगतोस काय? अरे पण आत्ता घेतला होता ना त्याने. अरे त्याला वर्ष होईल आता. अरे वर्ष म्हणजे काय फार नाही झालं का? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काय नाही रे, आधी P3 होता ना, आता P4 घेतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. पण काय असं काय एकदम? अरे असं काय करतो शेखर, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त झाल्यात ना. मग मस्त ना. पण शेखर सगळं AC, सेलफोन, TV सगळं स्वस्त झालंय मस्त. अरे हो, पण जीवनावश्यक वस्तूंचं काय? आणि या सवलती जेव्हा जाहीर केल्या ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोलचे भाव वाढले. मग हे TV, फ्रीज, AC आणि सेलफोन काय रोज रोज घेतं का कोणी? मी घेतोय ना. काय मोबाईल? काय? अरे पण तुझ्याकडे आहे ना एक. हो पण आता नवीन घेईन कॅमेरावाला मस्त वेगळी. अरे पण हा बराच चाललाय ना आता. अरे चालतो रे, रोज रोज हाच मोबाईल किती दिवस बघायचा. काहीतरी चेंज पाहिजे की नको. तुला माहिती ना आपल्याला चेंज लागतो. काय तरी बरं लग्न नाही केलंस. काय म्हणायचंय का तुला? तुला बरोबर कळलं मला काय म्हणायचंय ते. गप रे, इथे एक मिनिटाला मारा मार. कोणाचा आहे रे? काय माहित, अनोळखी नंबर आहे रे. हॅलो बाबा 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 शिर्या बोलतोय. हा शिर्या? बाबा मोबाईल घेतला, पहिला फोन तुम्हाला करतोय. बाबा नंबर सेव्ह करा. ओके 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 बाय. ओके ओके बाय बाय. काय रे? अरे शिर्या रे, नवीन मोबाईल फोन घेतला. अरे वा, व्हेरी गुड. हो आणि घेतला घेतला मला केला पहिला फोन. पण 1 मिनिट व्हायच्या आत कट. बरोबर आहे, तुझाच मुलगा आहे ना, तुझ्याच सारखा कंजूस. ए कंजूस नाही मेल्या, व्यवहारीपणा म्हणतात त्याला. आणि तो शिर्यामध्ये पुरेपूर आहे म्हणून मी त्याला हे मोबाईल घ्यायची परवानगी दिली, कळलं. एक काम करा शेखर, त्याचा नंबर दे ना मला. बघूया ओळखतो का. 1 मिनिट. हा घे. 9821. काय सुंदर आहे ना, काय काय सुधारणा झाली बघ. एवढासा फोन आहे, एवढा मोठा आमचा फोन सवय झालेली. हलका आहे ना. सुंदर सुंदर आहे. सगळी फंक्शन याच्यामध्ये आहेत काय? येस. सर्वात फोन करायला का? नाही नाही आणि घ्यायचं सोपं सोपं सांग. यात यात कॅमेरा आहे, मी तुमचा फोटो काढतो. अरे कॅमेराचे कॅमेरा वेगळे, फोनचं मुख्य काम काय? नाही आधी आधी एक फोटो, तुमचा एक पहिला फोटो. मला फोटो नको रे. फोटो लावणार तुमचा. 1 मिनिट इकडे बघा. हसा. कुठे कुठे? इकडे माझ्याकडे बघा. हसा. तुम्हाला दाखवतो. अरे देवा, आता असा दिसायला लागलं का मी? काय वय वाढलं नाही रे, मला वाटलं मी तरुण दिसतो. सांग मला काय मस्त आहे ना. आणि यात ना वेगवेगळे गेम्स आहेत आबा. गेम्स? हो. क्रिकेट आहे ना? क्रिकेट? हा. क्रिकेट कुठे यात?
मग आता गेम्स आहे का? वेगवेगळे गेम्स गाडीचे वगैरे असतात ते पॉइंट व्हिडिओ गेम्स हो. बरं क्रिकेटचा काय संबंध नाही. हा मेसेज केला ना आपण की आपल्याला स्कोर येतो. हे बघा कुठं स्कोर करतो त्याच्यामध्ये हो. कुठलाही म्हणजे हे कुठलाही. शेफील्ड शील्ड जे काउंटी मॅचेस कांगारी नाही हो तिकडचे नाही आबा फक्त इंटरनॅशनल क्रिकेटच्या त्या मॅचेस आहेत ना हा. त्याचा स्कोर कळतो आपल्याला. हा मग आणि यात शेड्यूल आपण काय आपलं प्लॅनिंग असेल ना हा. तर ते करू शकतो. अरे वा 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 हो? सुंदर सुंदर. येस हा. आणि घड्याळ पण आहे यात. घड्याळ पण आहे काय मग समजा लावलं नसेल बरोबर असेल ते घड्याळ लावून हा टाकतो. म्हणजे इथे बघायची गरज नाही. हा. अच्छा इतके वाजले चालेल म्हणजे राईट. औषध घ्यायची वेळ वगैरे कळेल मला. आणि काय आणि कॅल्सी आहे. कॅल्शियम म्हणजे काय? कॅल्सी कॅल्क्युलेटर हा? नाही कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर हा कॅल्क्युलेटर आहे यात. कॅल्क्युलेटर कशाला म्हणजे काय देतो? खर्च लिहायचा आपला दिवसाचा की 5 रुपये ट्रेनला गेले 3.5 रुपयाचा वडापाव 5 12 रुपये रुपये रिक्षाला. चूर्णाची अमुक रुपये तमुक रुपये 6-7 हजाराचं तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेता बारीक सारी कसं लिहायचं म्हणजे काय गरज नाही. गरज नाही म्हणजे ओके, काय आहे, थोडं आहे इरेज, इरेज. इरेज. आणि काय FM पण आहे यात. हा. रेडिओ आहे रेडिओ. रेडिओ काय ऐकू शकता आपण रात्री कधी. ऐकू येतो झोप नाही लागली तर ऐकूला बरं त्यात काहीतरी. चालेल. आणि महत्वाचं म्हणजे हा. आपण या सगळ्या गोष्टी असून हा पीस फोन आला. बेल आहे का तुम्ही? बेल आहे का? अरे मला ऐकू दे ना ऐक. मला ऐकू दे ना टा- 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 टा. कुठे लावायचं एक मिनिट हे ग्रीन दाबायचं. एक मिनिट हॅलो हॅलो हा मनोज हा बोल हा बोल हा क्लिअर हा मस्त. अरे खरंच एक मिनिट आबाशी बोल. घ्या हॅलो मनोज कोणाचा आवाज आहे ओळख बघू तुला नाही ओळखता येणार. सांगितलं त्याला. आबा टिपरे ओळख येते बरं काय चांगला आवाज त्याला माझा फेमस आहे. बरोबर आता ठेवा. इन्कमिंग फ्री आहे मला माहिती आहे तू बोल नको. तेव्हा तुला त्याच्या काहीतरी आपण बोलूया मी तुला जुन्या आठवणी सांगतो खूप त्यासारखं आहे. 1900 बरं का 32 साली आता नको आता कुठे सांगता 32 ला काय. हॅलो मनोज नंतर करतो थांब जर आबांना दाखवते सगळं. ओके एक मिनिट चल बाय विरकर काय सांगत होती मला विरकर म्हणत होती की अनब्रेकेबल आहे म्हणून. हा अनब्रेकेबल आहे. नाही येस क्लीन झालेलं. अनब्रेकेबल म्हणजे हे स्वच्छ झालं. येस कधी लागलं तर भोतर मला खूप खुशाल वापर. अनब्रेकेबल म्हणजे म्हणाले की पडलं तरी फुटत नाही. नाजूक दिसतो पण नाजूक नाही. त्याचं म्हणाले काय टेबलात वर धरला टाकला नाही. काय झालं आबांना मोबाईल दाखवत होतो. अरे वा हा एका पीस Yes. छान मस्त आहे ना? मस्त आहे मनोज कडून घेतला मी. हो Second छान hand. गुड अरे सोन्या आईला सांगितलंस का? आई चिडली बोलतच नाहीये ती. हा आईला माहिती नाही म्हणून तो माझ्याकडे इतका वेळ आहे बरं कळलं का तुला म्हणजे माझ्याशी बोलतो त्यासाठी आईला माहिती नाहीये काही. नाही जाऊन आधी आईला सांगून ये जा. आबा आता काय तू काय तो त्याचा हुशार मुलगा आहे तो तिला बरोबर पटवणार म्हणजे गाडी बनतो. रिलॅक्स तू बघ काय काय सांगतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे. आईला आपलं उघडं तोंड देखलं विचारायचं. मी आपलं बोलून रक्त आठवायचं नाही असं ठरवलेलं आहे. महिना अखेरीला ती बिलं भरता नाकी नऊ येतील तेव्हा यांना कळेल. हे असा वेंधळेपणा करायचा. ए शिर्या हा तुझा ए शिर्या असा इथे तिथे ठेवायचा. आता मलाच 10 वेळा उचलून ठेवावं लागणार. बोलली तर म्हणणार आई बोलते. तरी म्हटलं होतं कशाला आता काही गरज पण नाहीये. एवढं काय नडतंय त्या मोबाईल वाचून. ए शिर्या ते तू अरे बाबा ते तुझा हॅलो आई मी बोलते शलाका आहे. शलाका अगं तुला कोणी दिला हा नंबर? शिर्याने दिला. तुला बोलला नाही काय ते? मला तो काही बोलत नाही काही सांगत नाही कळलं ना? हो ते कळलंय मला. पण तू काय फोन कसा काय केला होतास? आई बरं झालं ना शिर्याने मोबाईल घेतला. डायरेक्ट तुझ्याशी बोलू शकले. हो ग किचन मध्ये आहेस ना? हो. ओटा आवडतेस बरोबर. अगं बाई अगं तुला काय दिसतंय का काय? नाही ग अंदाज दिसेल कसं. नाही ते तो हा म्हणत होता काहीतरी कॅमेरावाला मोबाईल आहे म्हणून. हल्ली काय काय नवीन निघतं म्हटलेलंच ना वेब कॅमेरा वगैरे म्हणून मला वाटलं काय ते. बरं तुझी तब्येत कशी आहे बाळा? बरी आहे. हा पाय बरा आहे ना? हो तो तर लगेचच बरा झाला ग. हा जरा सांभाळा स्वतःला बरं का. हो बरं चल मी ठेवते. अगं ए बाई अगं सहजच केला होतास ना? हो आणि शिर्याला थँक्स सांग माझ्या
माझ्याकडून. कशाबद्दल? त्यांनी मोबाईल घेतला म्हणून तर तुझ्याशी बोलू शकले ना डायरेक्ट किचन मध्ये. हो का? आलंय, माझ्या लक्षात आलंय सगळं. काय? नाही, सांगते मी नंतर, त्याला सांगते. हा बरं चल, बाय बाय. बरं बरं, काळजी घ्या. कुणाला कसं गुंडाळायचं त्याला बरोबर माहिती आहे. आबा आबा. आबा नाही, आई आई. अरे काय झालं? याची जागा ठरवली आहे. ड्रॉवर मध्ये ठेवायचंय, टीव्ही जवळ ठेवायचंय का ओट्यावर ठेवायचं आहे? शपथ विसरलो ग खाईत मी. हो विसरलास तू, मग शोधला नाहीस तू? अगं हा, मी आता विचार करत होतो कुठे विसरलो, काय आठवेना, घाबरलो मी. काम फत्ते झालंय. शलाकाचा फोन आला होता. आईला पटवायची कल्पना फार छान होती. फार हुशार आहेस. हुशार आहे ना, लहानपणापासून हुशार आहे. मारू तुला? मारू. एक मिनिट, मला सांग, तुला मजा आली की नाही? हा, शलाका बरोबर गप्पा मारल्यास की नाही किचन मध्ये आरामात? हा, नाही तर हॉलमध्ये फोन आला असता तर गेली असतीस, आणि नंतर माझी पोळी करपली, दूध उतू गेलं, या भानगडी नाहीत ना. आरामात काम करता करता बोललीस की नाही? अरे पण त्यासाठी कॉर्डलेस घेता येतो, मोबाईल घ्यायची काहीच गरज नाहीये. घर काय आपलं महाल आहे का? मी गेले असते पळत पळत. हा, तुझी सोय झाली आहे ना. माझी नाही, माझी काय, तुझी सोय. कशी माझी? माझ्यासाठी घेतलायस फोन तू? हो, म्हणजे मग कसं बघ, संध्याकाळी 6 ते सकाळी दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत तुझ्या हातात, तुझ्यासाठी. घे आता, तुझी वेळ आहे, तुझ्या हातात ठेव बाबा फोन. हो, मग मला कोणाचा फोन येणार आहे? नाही म्हणजे मी शलाकाला सांगून ठेवतो ना की या वेळेतच आईला फोन कर, किचन मध्ये आई आपली काम करते, तिला कशाला त्रास तिकडे, ती आरामात काम करता करता बोलेल. हो ना. आलोय मी. काढूया आता. बरं आपण ना बाबांना एक फोन करूया घरातल्या घरामध्ये. तुला म्हटलं नव्हतं का हा शर्या झोपायच्या आधी किल्ला सर करणार म्हणून? बघ. मग आबा, मुलगा कोणाचा आहे? अरे नातू कुणाचा आहे ते सांग आधी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.